नमस्कार, सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। परभणीत झालेल्या घटनेच्या निषेधार्थ अंबडमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलाय। अंबड येथील नागरिकांनी शहरातून रॅली काढून निषेध व्यक्त केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली। नाथरेकर चौक, महाराष्ट्र द्वार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्थानक मार्गे तहसील कार्यालयावर रॅली धडकली। त्यानंतर रॅलीचे सभेत रूपांतर झाले। उपस्थित नागरिकांनी भाषणे देखील केली। तहसीलदार विजय चव्हाण यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले। त्यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला। बंद पाळण्यात आला रॅली देखील काढण्यात काय सांगा? या ठिकाणी परभणी येथील जी घटना झालेली आहे या घटनेचा आम्ही प्रथम निषेध करतो आणि ज्या परभणीच्या घटनेच्या संदर्भामध्ये अंबड शहरामध्ये जी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये सर्व जाती धर्माचे ओबीसी समाजाचे सर्व समाजाचे बांधव या रॅलीमध्ये सहभागी होते आणि शांततेत रॅली झाली। माननीय तहसीलदार साहेबांनी निवेदन घेतलेलं आहे आणि या सर्व रॅलीमध्ये सर्व व्यापारी बांधवांचा आणि मनपूर्वक आंबेडकरी समाज त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत। काय मागणी केली? आमची मागणी अशी आहे की जे परभणी येथील ज्या आंबेडकरी समाजावरती जे महिलावरती जे गुन्हे दाखल केलेले आहेत, जे कुंबिंग ऑपरेशन केलेलं आहे त्या कुंबिंग ऑपरेशन थांबवा। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी सरकारला सांगितलेलं आहे की ज्या अनुचित प्रकार घडलेला आहे आणि ज्यांच्यावर तुमचा संशय आहे पोलीस प्रशासनाचा त्यांची यादी आमच्या कार्यकर्त्याकडे द्यावी आणि 2 दिवसाच्या आतमध्ये ते कार्यकर्ते पोलीस प्रशासनाला आम्ही हजर करतो। कृपया करून जे गोरगरीब लोक आहेत त्या लोकांवरती जो कुंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जो अन्याय आहे हा अन्याय थांबवा एवढी विनंती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्याला केली आहे। आणि त्याचबरोबर बीडचं सुद्धा त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की बीडमध्ये जी घटना घडली मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी जाळपोळ झाली आणि त्या जाळपोळी झालेल्या घटनेचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी निषेधच केलेला आहे। परंतु त्याचबरोबर एक सरकारला सूचना केलेली आहे की बीडमध्ये जी घटना झालेली आहे त्या घटनेचा सरकारनं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कुंबिंग ऑपरेशन केलं नाही आणि इथं थोडीफार जी घटना घडली या घटनेच्या माध्यमातून परभणीकरांना जे कुंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जी घटना घडलेली आहे एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचं जीवापाड जे या संविधानावर आंबेडकरी समाजाचं आणि बहुजन समाजाचं प्रेम आहे या समाजाच्या ज्या भावना ज्या मोर्चाच्या माध्यमातून या समाजाने या ठिकाणी दाखवलेल्या आहेत आणि काही माथे फिरून पाठीमागं त्या घटनेचा काही तोडफोड केलेली आहे। ही तोडफोडीचा आम्ही निषेध करतो। परंतु जे विनाकारण जे लोक या ठिकाणी गोळलेले आहेत यांच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घ्यावा ही विनंती आजच्या मोर्चातून केलेली आहे। काय नाव आपलं? मी सतीश शंकरराव खरात, वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अंबड। सर्व बहुजन महापुरुषांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी आपण का जमलो आहोत तर परभणीमध्ये 2 दिवसापूर्वी एका मनोविकृत अशा माणसानं या ठिकाणी जे देशाचा मान सन्मान आहे जो स्वाभिमान आहे अशा संविधान शिल्पाचं या ठिकाणी त्याची विटंबना केली। तर सर्वप्रथम मी या घटनेचा जाहीर अशा शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। मित्र, आज आपण यासाठी जमलो आहोत की परभणीमध्ये घटना झाली ही निंदनीय घटना आहे आणि हा देश शांतता सुव्यवस्था कायदेशीर पद्धतीने चाललेला आहे। त्या पुस्तकाचं नाव म्हणजे संविधान आहे आणि हे संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे। या संविधानाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चांगलं जीवन आपल्या हक्काने अधिकार अबाधित आहेत आणि ते संविधान या ठिकाणी मनोविकृत व्यक्तीनं या ठिकाणी तोडलेलं आहे। तर या सगळ्या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि प्रशासनाला देखील या माध्यमातून आम्ही सूचना करतो की ज्या अशा घटना होतात अशा घटना होत असताना त्या होऊ नये म्हणून तुम्ही देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरक्षा केली पाहिजे। आमच्या महापुरुषांच्या पुतळ्यापासून त्यापर्यंत सुरक्षा केली पाहिजे। असे प्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी सतर्क राहिलं पाहिजे। आज या ठिकाणी आपण बघतोय आणि ही जी घटना घडली या घटनेच्या माध्यमातून आपण सर्व जागृत राहिलं पाहिजे। कधी कधी असं वाटतंय की आपली टेस्ट असेल आपण धोके आहोत
झोपलो आहोत किंवा जागा आहोत, परंतु मी या ठिकाणी जाहीर सांगतो की भीमसैनिक कधीही झोपू शकत नाही आणि बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेबांसाठी जीवाचे रान करण्याची त्याची ताकद आहे. म्हणून अशा पद्धतीनं घटना घडू नये आणि ज्या परभणीमध्ये भीमसैनिकावर गुन्हे दाखल झालेत ते मागे घेण्यात यावं अशा या ठिकाणी विनंती करतो आणि धन्यवाद. चंद्रकांत कारकीर्द यानंतर आपल्या अंबड साहेबांचे